हाय गाईज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मंत्र चालू होते एका राक्षसाचे. ते त्याचा आधी जे ब्लॉग टाकले त्यात पण चालू होतं आणि ह्यात पण चालू होतं, पण फरक पडत नाही, त्याला चालू राहू द्या. पण मी एकच बोलते गाईज, अगर असा तुमच्यावर झाला असता तर तुम्ही काय केलं असतं मला कमेंटमध्ये सांगा. खूप जणांनी तर बोलले बरं झालं तू सोडला, हे केलं ते केलं, आणि काही जण बोलतात काय मतलब नाही असा करून. पण मी एकच बोलते, अगर माझं बरं झालं आहे, मला त्रास झाला आहे, तर अगर मी कोणाला शेअर करते, सोशल मीडियावर टाकते, तर काय मी माझा स्वतःचा तमाशा नाही बनवत आहे. त्या व्यक्तीने जसा केला आहे तर मग मला अगर त्याला करायला लाज नाही वाटली तर मला दाखवायला लाज नाही वाटणार. गाईज तुम्हाला माहिती आहे, मी त्याच्याबरोबर एक लग्न नाही केलेलं ना, मी दुसरींदा लग्न केला, दुसरींदा चान्स दिला की आता सुधरेल, नंतर सुधरेल. पण तो व्यक्ती नाही सुधारला ना, छुटके. मग मला त्याला सोडून द्यायचाच निर्णय मी घेतला आणि सोडलं मी त्याला. पण त्याच्या आधी त्यांनी जो माझा नुकसान केलं आहे, माझा बापाच्या इकडची रूम त्यांनी विकायला लावली त्यांनी, आणि माझ्या जिजाजींनी, जी मी बोलली ना हार हडप केले, त्यांनी विकायला लावली. त्या लोकांनी पैसे घेतले, मला फसवून माझ्याकडनं पैसे काढून घेतले. आणि आता मला जरूरत आहे, मी मागते ना, तर बोलतो कोणते पैसे, कसले पैसे. घेताना तर त्याला लाज नाही वाटली. घेताना तो काय बोलला मला की मला लायसन्स बनवायचा, माझं काम चालू होईल, असा होईल, तर मी दिले. नंतर बोलला आपण भाड्यावर राहतोय तर भाडं, तर ते पण मी दिले. म्हणजे दया करून मी माझं नुकसान केला, तर ह्यात माझी काही चुकी आहे अगर आता मी दुनियाला दाखवते तर. काहीच आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला